वा गटनेत्याने घेतलेले निर्णय हे पक्षाच्या हिताच्या कक्षेत येणारेच असतात, त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या विरोधात कुठल्याही सदस्याला जाता येत नाही आणि जर का कोणता सदस्य अशा भूमिकेच्या विरोधात गेला तर गटनेता त्या सदस्याच्या निलंबनाची शिफारस पक्षांच्या अध्यक्षाकडे करत असतो। त्यामुळे खूप मोठ्या पॉवर्स या नेत्याला असतात, म्हणूनच गटनेत्याची निवड इतकी महत्त्वाची असते। आपल्याला माहिती आहे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये शिवसेनेचे गटनेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे गटनेतेपद हे अजित पवारांकडे आहे। त्यामुळे भाजपचे गटनेते कोण होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तीन पक्षांची ही महायुती आहे, त्यामुळे महायुतीतल्या तीन गटनेत्यांचं महत्त्व हे तितकंच आहे आणि म्हणूनच भाजपचे गटनेते जेव्हा आज निवडले जातील तेव्हा कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आलेला आहे, 132 आमदारांचं बळ भाजपकडे एकट्याकडे आहे आणि त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे आणि त्याचप्रमाणे हा गटनेताच भाजपचा मुख्यमंत्री पुढे होणार हे सुद्धा निश्चित आहे। त्यामुळे गटनेतेपदाची ही निवड प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे। जरी प्रक्रिया छोटी असली तरी सुद्धा आज सकाळपासून आपण या सर्व घडामोडींकडे लक्ष देतोय। या मधल्या काळामध्ये काही वेगळ्या राजकीय चर्चा होत आहेत का याकडेही आपलं लक्ष होतं आणि म्हणूनच कोर कमिटीची बैठक सुद्धा तितकीच महत्त्वाची होती। दिल्लीमधून काही वेगळं नाव पुढे आलंय का, काही वेगळा सांगावा आलेला आहे का, हे सुद्धा गेल्या काही तासांपासून यावर लक्ष होतं। दोन महत्त्वाचे दिल्लीतले नेते, भाजपचे महत्त्वाचे नेते सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि निरीक्षक म्हणून ते आलेले आहेत। यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे सध्या महाराष्ट्रामधल्या या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभागी आहेत आणि पक्ष निरीक्षक म्हणून ते भाजपमध्ये सध्या आलेले गटनेतेपदाच्या निवडीच्या या प्रक्रियेवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि गटनेत्याची निवड त्यांच्या साक्षीने होणार आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। देशातला सगळ्यात महत्त्वाचा असलेला राज्य म्हणजे महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींनी देशाचं राजकारण आपण पालटल्याचं पाहायला मिळालं आपल्याला। त्यामुळे एकंदरीतच गटनेत्याची निवड कशा पद्धतीने होतीये आणि कोण नेमकं गटनेते होतंय हे पुढच्या अगदी काही मिनिटांमध्ये स्पष्ट होणार आहे। ही प्रक्रिया तर सुरू होतीये। भाजपचे एक आमदार आणि महत्त्वाचे नेते सध्या या बैठकीला पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे महायुतीचे सुद्धा काही वेळामध्ये आता नेते पाहायला मिळणार आहेत, कारण आज राज्यपालांकडे जाऊन दावा करणार आहे सत्ता स्थापनेसंदर्भातला। 132 आमदारांचं बळ असलेलं आणि पुढे या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण झी24 तासवर पाहणार आहोत। गटनेते संदर्भातले भाजपच्या कोर कमिटीची आता बैठक संपलेली आहे आणि गटनेते पदाची निवड झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले। गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि काही वेळामध्ये अधिकृत घोषणा होणार आहे। झी24 तासवर या क्षणाची सगळ्यात एक्सक्लुझिव्ह आणि मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया। ओम, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय, औपचारिक घोषणा काही मिनिटांमध्ये होईल। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेले होते। या बैठकीमध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते, राष्ट्रीय पातळीवरचे दोन पर्यवेक्षक देखील उपस्थित, यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या जे आहे ते फडणवीस यांच्या नावावरती झालंय। त्यांच्या नावावरती गटनेता म्हणून म्हणतील त्याला देतील ही नावं अद्याप तरी स्पष्ट होत नाहीत। मात्र थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीतून अनुमोदन प्रस्ताव देऊन या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती गटनेता म्हणून शिक्कामोर्तब होईल असं स्पष्टपणे आता जवळ भाजपच्या गोटातून आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे काही वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती अधिकृतपणे घोषणा होऊन देवेंद्र फडणवीस भाजपचे गटनेते अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी माहिती आता आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। थोड्याच वेळात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होईल आणि या बैठकीमध्ये फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल। भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते। रवींद्र चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस स्वतः असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते। चर्चा सातत्याने अनेक प्रकारच्या केल्या जात होत्या की कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल। मात्र अखेरीस भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये
सर्व नेत्यांनी मिळून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, भाजपचे गटनेते असावेत, अशा प्रकारची भूमिका मांडली। त्यामुळे फडणवीस यांच्या नावावरती आता जवळपास शिक्कामोर्तब झालंय आणि फडणवीस भाजपचे गटनेते असतील आणि भाजपचे मुख्यमंत्री असतील हे आता जवळपास स्पष्ट झालंय। अगदी खरंय। खरं तर या महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस ठरलेले आहेत आणि त्यामुळे गटनेता तेच होतील अशा प्रकारे राज्यभर चित्र होतं। भाजपच्या नेत्यांमध्ये सुद्धा तेच मत होतं आणि तेच नाव आता पुढे आलेलं आहे। एकंदरीतच ओम, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही निश्चितच एक मतानं शिक्कामोर्तब झालेलं असेल। कशी नेमकी सगळी प्रक्रिया होती आणि आता गटनेता निवडी संदर्भात जे स्पष्ट झालेलं आहे, आता पुढचं चित्र नेमकं कसं असणार आहे? आता या सगळ्या संदर्भामध्ये गटनेत्याची निवड जी होईल ती भाजपच्या विधिमंडळ पक्षातील आमदारांची बैठक होईल। त्यामध्ये या सगळ्या संदर्भात कारवाई पार पडली। भाजपचे नेत्याची माहिती आपल्याला आता मिळते त्यानुसार भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दोन्ही भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष या सगळ्या संदर्भात प्रस्ताव ठेवतील आणि देवेंद्र फडणवीस यांना गटनेता म्हणून त्यांची निवड व्हावी यासाठी ते प्रस्ताव ठेवतील। भाजपचे इतर दोन महत्त्वाचे नेते अखेरीस भाजपच्या विधिमंडळ पक्षाकडनं देवेंद्र फडणवीस त्यांची निवडणूक घोषणा होईल आणि यानंतर दुपारच्या सुमारास हे सगळे नेते मिळून महायुतीच्या सरकारच्या स्थापनेच्यासाठी राज्यपालांकडे जाऊन आपला जो प्रस्ताव आहे तो दाखल करतील आणि उद्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल। यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालंय। अनुपमा, अगदी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती सांगूया। ओम, असे संपर्कात रहा। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या या सर्व बैठकांवर लक्ष ठेवून आहेत। भाजपची कोर कमिटीची बैठक संपलेली आहे, गटनेते पदाची आता निवड झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा आता बाकी आहे। निवड देवेंद्र फडणवीस यांचीच गटनेते म्हणून झालेली आहे आणि त्यामुळे आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे यावर आपलं लक्ष असणार आहे। तर अनेक महत्त्वाचे नेते कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सहभागी होते आणि विशेष करून केंद्राकडून आलेले दोन महत्त्वाचे नेते, यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, विजय रुपाणी हे देखील होते आणि आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। विधिमंडळ पक्षाची जी आता महत्त्वाची बैठक असणार आहे यामध्ये अनुमोदन कोण देणार, प्रस्तावक कोण असतील या सगळ्या बाबतीमध्ये आणखी स्पष्टता येईल आणि सगळी प्रक्रिया आता पुढे सुरू झालेली आहे। तेव्हा भाजपचे गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे। तेव्हा महायुतीच्या तीनही घटक पक्षांचे गटनेते आता ठरलेले आहेत। शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे तिघेही गटनेते आता असणार आहेत आणि गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आता केवळ त्यांचं नाव घोषित होणं बाकी आहे आणि त्यांची निवड झालेली आहे। शिक्कामोर्तब त्यांच्या नावावर झालं असल्याचं कळतं आहे आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याला ही सगळी माहिती देत आहेत। त्याचबरोबर आतमध्ये सध्या विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीमध्ये काय काय नेमक्या घडामोडी घडतात, कसं सगळं वातावरण आहे, आपण ओमकडून आणखीन जाणून घेऊया। ओम, आजचा खरं तर भाजपचा आजचा दिवस आहे तो एक प्रकारे स्वप्नपूर्तीचा दिवस म्हणावा लागेल। गेल्या 5 वर्षामध्ये बहुमतासाठी भाजपनं अनेक प्रयत्न केले। देवेंद्र फडणवीस खरं तर या विजयाचे मोठे शिल्पकार ठरले। पायाला भिंगरी लावून अक्षरशः त्यांनी निवडणुकीमध्ये काम केलं। 70च्या वर सभा घेतल्या, संपूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आणि त्याचं हे सगळं यश होतं आणि म्हणूनच गटनेतेपदी एकमुखी त्यांची निवड झालेली आहे अशी प्रकारची एक चर्चा आहे। काय नेमकं या संदर्भात? अगदी बरोबर आहे। भाजपच नव्हे तर महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातंय। लोकसभेतल्या निराशाजनक कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ केला होता। पक्षानं आपल्याला या जबाबदारीतून मोकळं करावं असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं। मात्र पक्षाने असं सांगितलं की तुम्ही राजीनामा द्यायचा नाहीये, तुम्ही दोन्ही पदांवरती काम करा आणि हा रिझल्ट आहे तो आम्हाला मिळवून द्या। त्या सगळ्याच बाबतींमध्ये पक्षानं जी काही जबाबदारी दिली होती ती भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिली जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे पार पाडल्याचं आता दिसतंय। 132 जागा भाजपच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात 1985 नंतर हा खरं तर एक विक्रम म्हणावा लागेल की तिसऱ्यांदा कुठला तरी पक्ष 100हून अधिक जागा जिंकतोय। हे खरं तर नवीन गोष्ट म्हणावी लागणार आहे। 2014, 2019 आणि 2024 या तीनही निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं नेतृत्व केलं आणि हे तीनही निवडणुकांमध्ये भाजपनं 100हून अधिक जागा जिंकलेल्या आहेत। त्यामुळे अर्थातच या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसांनाच म्हटलं जाते। भाजप जरी या सगळ्या संदर्भात सामूहिक नेतृत्वाला जरी श्रेय दिलं असलं तरी या विजयाचे शिल्पकार आणि मुख्य रणनीतिकार म्हणून फडणवीसांचं नाव पुढे घेतलं जाते। आता देखील फडणवीसांच्या नावावरती कोर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आलं। कुठलंही किंतु परंतु किंवा मतांमध्ये अशी कुठलीही बाब नव्हती ज्यामध्ये काही आक्षेप घेतला जाईल। त्यामुळे सर्व नेत्यांच्या सहमतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले। अखेरीस भाजपचे विधिमंडळ गटनेते म्हणून फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले। आता काही मिनिटांमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक जी आहे ती सुरू होईल। या बैठकीमध्ये चंद्रकांतदादा पाटील देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील। सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि
आणखीन एक नेते असे 3 नेते यामध्ये अनुमोदन देतील आणि अखेरीस फडणवीसांच्या नावावरती अधिकृतपणे ऑफिशियली शिक्कामोर्तब होऊन फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षाचे गटनेते अर्थात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. अनुपमा, अगदी पण पुन्हा एकदा ही माहिती सांगूया. काही वेळामध्ये ही विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होतीये आणि त्याची ही सगळी तयारी आता सुरू आहे. सर्व हे नेते कोर कमिटीच्या बैठकीतून विधिमंडळ पक्षाची बैठक ज्या ठिकाणी होतीये त्या ठिकाणी जात आहेत आणि या ठिकाणी आता प्रक्रियेला सुरुवात होतीये. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निर्विवाद अशा प्रकारे या ठिकाणी निवड झालेली आहे. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. खरं तर या मैं वापस आऊंगा हे जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हटले होते तेव्हा खरं तर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर सातत्यानं टीका होत होती. मोठा संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांचा पाहिलेला होता आणि म्हणूनच एका वेगळ्या एशेनं ही निवडणूक लढलेली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. राजकीय वातावरण निवडणुकीच्या वेळी वेगळं होतं, निवडणुकीनंतर वेगळं होतं आणि गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे, वेगवेगळ्या नाटकीय घडामोडींमुळे ढवळून निघालेलं होतं. त्यामुळे आजचा दिवस सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि मोठा आहे. तो म्हणजे भाजपचा एकतर गटनेता निवडला गेलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळे दुपारी 3 नंतर याही घडामोडींना वेग येणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा ही केवळ एक औपचारिक प्रशासकीय प्रक्रिया असणार आहे. मात्र त्यानंतर उद्याचा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे शपथविधीचा सोहळा. मोठी जय्यत तयारी सध्या झालेली आहे आझाद मैदानावर आणि संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींवर, या राजकीय घडामोडींवर झी 24 तासचं लक्ष आहे आणि ही महत्त्वाची घडामोड सध्या आपण पाहतोय ती म्हणजे गटनेतेपदाची निवड झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीमध्ये केवळ शिक्कामोर्तब होऊन त्याची औपचारिक घोषणा होईल आणि या संदर्भातला प्रस्ताव सादर केला जाईल, त्याला अनुमोदन दिलं जाईल. 3 महत्त्वाचे नेते भाजपतले त्याला अनुमोदन देतील तर मुनगंटीवार या संदर्भातला प्रस्ताव ठेवतील. एकंदरीतच ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे यावर आपलं लक्ष कायम आहे. आमचे प्रतिनिधी ओम देशमुखही आपल्याबरोबर आहेत. या सर्व घडामोडींवर सकाळपासून ते लक्ष ठेवून आहेत. आपण पुन्हा एकदा ओमकडे जाऊया. ओम, काय नेमक्या आत्ताच्या ताज्या घडामोडी आहेत, काय नेमकं या क्षणाला त्या ठिकाणी घडतंय? तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आता अधिकृत घोषणा काही वेळामध्ये होणार आहे आणि विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. काही वेळामध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू होईल. प्रस्ताव त्यांच्या नावाबाबतचा ठेवला जाईल आणि त्यानंतर 3 जण अनुमोदन देतील, 3 महत्त्वाचे नेते, आमदार आणि त्यानंतर एकमुखी हा सगळा प्रस्ताव मान्य होईल. सध्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जे नाव पुढे आलंय त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता तिथे शिक्कामोर्तब झालेलं आहे. मात्र विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर औपचारिकरित्या शिक्कामोर्तब होऊन त्यांचं नाव गटनेते म्हणून निवडलं जाईल. आणि आपण जातोय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक या सर्व घडामोडींवर सकाळपासून लक्ष ठेवून आहेत. जाऊया आपण मनश्रीकडे. मनश्री, कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलेलं आहे, शिक्कामोर्तब झाले, केवळ आता औपचारिक घोषणा बाकी आहे. काय नेमकं विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सध्या घडामोडी सुरू आहे? खरं तर विधिमंडळ पक्षाचा नेता हा विधिमंडळाच्याच बैठकीत ठरत असतो. त्याप्रमाणे विधिमंडळाची ही बैठक पार पडेल. मात्र एक निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. कोर कमिटीची बैठक अर्थातच भाजपच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक आहे, ज्यामध्ये निर्मला सीतारामन देखील उपस्थित आहेत आणि या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे, पक्षशिस्त आणि त्यानंतर पुढची रणनीती या संदर्भात सुद्धा कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ही खरं तर औपचारिकताच बाकी आहे की विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आता देवेंद्र फडणवीस यांची घोषणा होणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे वारंवार भाजपकडनं हा दावा केला जातोय की देवा भाऊच मुख्यमंत्री होतील. त्याच्यामुळे इथून पुढचे 5 वर्ष हे महाराष्ट्राकरता देवेंद्र परत असेल अशी सुद्धा भाषा ही भाजपच्या गोटामधून वापरण्यात येते. त्याच्यामुळे आत्मविश्वास थेटपणे आपल्याला बघायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केलं जाईल हा आत्मविश्वास भाजपमध्ये सध्या तरी आपल्याला बघायला मिळतो आहे. सूचक आणि अनुमोदक यांची नावं सांगितली गेलेली आहेत. प्रस्ताव चंद्रकांत पाटील मांडतील तर अनुमोदन असेल रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांचं. त्यामुळे सूचक अनुमोदक यांची सुद्धा नावं सध्या आता समोर आलेली आहेत.
कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची औपचारिकता आता पार पडेल आणि या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षाचा भाजपकडून नेता घोषित होईल आणि अर्थातच या नेत्या निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या सत्ताकरणाला वेग येईल. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, महायुतीचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेचा दावा करण्याकरता राजभवनाकडे जातील. त्याच्यामुळे विधान भवनामधल्या या बैठकांचं सत्र आटोपल्यानंतर अर्थातच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि पुढच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येताना आपल्याला बघायला मिळेल. खरं मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती.